नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, त्यावरील उपचारांची, तसंच प्रतिबंधात्मक उपायांची देखील. आणि आजचा आपला विषय आहे हिप रिप्लेसमेंट, गरज आणि त्याबद्दलचे असलेले समज आणि गैरसमज यावर. आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सत्येन जोशी सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सत्येन जोशी हे गेल्या 15 वर्षांपासून जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि अपोलो हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ऑर्थोपेडिक विषयात पदवी संपादन केल्यानंतर भारतातील आणि परदेशातील निष्णात जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. साधारणतः 1,500पेक्षा जास्त हिप रिप्लेसमेंट सर्जरी त्यांनी आतापर्यंत केलेल्या असून अनेक गरजू रुग्णांसाठी देखील ते काम करतात. डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमधून विभाग प्रमुख म्हणून ते सध्या सेवा देत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात हिप रिप्लेसमेंटच्या संदर्भातील ही अधिकची माहिती. डॉक्टर, सर्वप्रथम सांगा की हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज कधी पडते? हिप जॉईंट म्हणजे आपण ज्याला मराठीत खुब्याचा सांधा म्हणतो, तो बॉल अँड सॉकेट जॉईंट असतो. म्हणजे पेल्व्हिस या हाडाचं सॉकेट किंवा वाटी आणि मांडीच्या हाडाचा बॉल या दोन्हीचा मिळून हा हिप जॉईंट तयार होतो. जेव्हा हा हिप जॉईंट खराब होतो, म्हणजे मग एकतर तो बॉल खराब होईल किंवा सॉकेट खराब होईल किंवा दोन्ही खराब होतील आणि त्याच्यामुळे पेशंटच्या दैनंदिन ज्या काही गोष्टी असतात त्याला जेव्हा अडथळा यायला लागेल आणि कुठल्याही कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, याचा अर्थ बिना ऑपरेशनच्या ट्रीटमेंटला कुठलाही पर्याय उपलब्ध राहणार नाही, त्यावेळेला हा सांधा जो असतो तो बदलला जातो, ज्याच्यामध्ये खुब्याचं सॉकेटही बदललं जातं आणि मांडीच्या हाडाचा बॉलही बदलला जातो. त्याला हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतात. पण मग याची गरज कशा पद्धतीने पडते रुग्णांना आणि किंवा कशी ओळखावी? सर्वसाधारणपणे भारतामध्ये एक करोनाच्या आधी आणि करोनाच्या नंतर असं जर का आपण एक ढोबळमानाने विचार केला तर AVN, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमरल हेड, हा सगळ्यात जास्त कॉमनली दिसून येणारा त्रास असतो, ज्याच्यामध्ये हा जो बॉल असतो तो त्याचा रक्तपुरवठा बंद पडतो आणि त्याच्यामुळे तो हळूहळू सुकत जातो. जसं एखाद्या रोपट्याचा पाणी पुरवठा बंद झाला तर ते जसं सुकून जाईल तसं हा बॉल सुकतो, त्याचा आकार वेडावाकडा होतो आणि मग तो त्या सॉकेटमध्ये व्यवस्थित बसू शकत नाही. तो वेडावाकडा झाल्यानंतर ह्या सॉकेटची घर्षण होऊन तो सांधाच्या सांधा खराब होतो. ह्याला म्हणतात हिप आर्थरायटिस. सर्वसाधारणपणे भारतामध्ये करोनाच्या आधी त्याची जी प्रामुख्याने कारणं होती ती म्हणजे दारूचं अतिरिक्त व्यसन किंवा कुठल्याही कारणासाठी स्टिरॉइडसारख्या औषधांचा अतिरिक्त वापर, जसं की दम्याचा आजार असेल किंवा बाकी काही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असतील. पण करोनाच्या आधी हा त्रास त्या मानाने कमी होता. करोनानंतर मात्र आता पट्टींमध्ये हे पेशंट्स आज आमच्याकडे येत आहेत की त्यापैकी प्रत्येकाला ह्या करोना त्रासासाठी काही ॲडमिटच करायला लागलं होतं किंवा त्यांना कुठल्या प्रकारची इंजेक्शन्सच द्यावी लागली होती असंही नाही. निव्वळ त्यांनी OPD बेसिसवर ट्रीटमेंट घेतलेली असून सुद्धा केवळ कदाचित करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा AVN होत असावा असं सध्याचं जागतिक पातळीवरचं एक अनुमान आहे. त्यामुळे प्रामुख्याने पहिल्यांदा AVN ह्या त्रासासाठी भारतामध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडते. त्याच्याखेरीज मग वेगवेगळ्या प्रकारची फ्रॅक्चर्स आहेत किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिससारखे वेगवेगळ्या प्रकारचे संधिवाताचे विकार आहेत. भारतामध्ये त्याशिवाय दिसून येणारा एक अतिशय कॉमन इन्फेक्शन म्हणजे ट्युबरक्युलोसिस. ह्या त्रासांसाठी ह्या त्रासांमुळे जेव्हा हिपचा सांधा खराब होतो तेव्हा त्याला हिप रिप्लेसमेंटची गरज पडू शकते. पण मग ही हिप रिप्लेसमेंट किंवा ऑपरेशन हे कशा प्रकारे होत असतं? ज्याच्यामध्ये मी सांगितलं की कुठलाही सांधा म्हणजे काय, तर जेव्हा दोन हाडं एकत्र येऊन त्यांचा जो एक सांधा बनतो, तसं बॉल आणि सॉकेट किंवा उखळीचा सांधा आपल्याला जे शाळेमध्ये शिकवलं जातं तसा हा हिप जॉईंट असतो. त्याच्यामुळे जेव्हा बॉल किंवा सॉकेट किंवा दोन्ही जेव्हा खराब होतं तेव्हा एका ठराविक पद्धतीने हा सांधा ऑपरेशनच्या वेळेला उघडला जातो. मग त्याला काही वेळेला मागणं उघडलं जातं, ज्याला पोस्टिरियर ॲप्रोच म्हणतात. काही वेळेला तो पुढनं ओपन केलं जातं, त्याला अँटिरियर ॲप्रोच म्हणतात. प्रत्येक ॲप्रोचेसचे स्वतःचे वेगवेगळे फायदे तोटे आहेत आणि त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. सो या पद्धतीने जेव्हा पहिल्यांदा खुब्याचा सांधा ओपन केला जातो त्याच्यामध्ये बॉल जो असतो खराब झालेला तो काढला जातो
सॉकेट जे असतं ते व्यवस्थित शेप त्याला दिला जातो, त्याला रिमिंग असं म्हणतात. आणि त्या सॉकेटला परफेक्ट मॅच होईल अशा पद्धतीचा जी साईज असते ते सॉकेट तिथे बसवलं जातं, ज्याच्यामध्ये त्याला मेटल शेल म्हणतात, जसं आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. या मेटल शेलच्या आत एक लायनर असतो. त्या लायनरवरती ह्या मांडीच्या हाडाचं जे बॉल असतं त्याच्यामध्ये जे स्टेम बसवलं जातं आणि वरती एक बॉल बसवला जातो. हा बॉल आणि सॉकेट असे जेव्हा हे एकमेकांमध्ये मॅच होतात तेव्हा हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही पूर्ण होते. मग तुम्ही देशातला परदेशातला या सगळ्याचा अनुषंगाने अभ्यास देखील केलाय, तर भारतात प्रामुख्याने कुठल्या कारणांसाठी हे ऑपरेशन करणं गरजेचं असतं किंवा होतं? जसं मी मगाच्या प्रश्नामध्ये सांगितलं की एव्हीएन ही आपल्याकडची सध्या तरी फार कॉमन असलेलं इंडिकेशन आम्ही ज्याला म्हणतो ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेनली स्त्रियांमध्ये दिसून येणारा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो संधिवाताचा जो प्रकार आहे त्याच्यासाठी ही सर्जरी केली जाते. हाय व्हेलॉसिटी ट्रॉमा म्हणजे आज आपल्याकडे हायवेजचं जाळं आहे आणि त्यावरती आपल्याकडे अतिशय वेगाने गाड्याही चालवल्या जातात, किंबहुना शहरांमध्ये सुद्धा किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिरिक्त प्रमाणामध्ये गाड्यांचा वेग असतो. त्याच्यामुळे जे काही ॲक्सिडेंट्स होतात त्याला पेल्व्ही ॲसिटाब्युलर फ्रॅक्चर्स किंवा ज्याच्यामध्ये बॉलही तुटतो आणि हे सॉकेटही तुटतं, हे आपल्याकडे येणारे जे पेशंट असतात ते प्रामुख्याने तरुण वयोगटातले असतात. यांच्यासाठी कालांतराने हिप रिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडू शकते. आणि त्या व्यतिरिक्त माझ्या मते प्रत्येक घराच्या दृष्टीने अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वृद्ध व्यक्ती हे पडल्यानंतर हा बॉल तुटतो आणि तो बॉलही रिप्लेस करायला लागतो आणि त्या व्यक्तींमध्ये जर सॉकेटचा आजार असेल तर सॉकेटही रिप्लेस करायला लागतं. त्यामुळे एव्हीएन, फ्रॅक्चर्स, वेगवेगळ्या प्रकारचे संधिवाताचे आजार हे या क्रमाने आपल्याला दिसून येणारी ही हिप रिप्लेसमेंट सर्जरीची मेन इंडिकेशन्स आहेत. म्हणजे मग याच अनुषंगाने हिप जॉईंटच्या ह्या लक्षणांसंदर्भात वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं? निश्चित. अजूनही आपल्याकडे हेल्थ किंवा आरोग्य ह्या गोष्टीला माझ्या मते खूप कमी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे अगदी असं आता म्हणायला हरकत नाही की कमीत कमी उत्पन्न असणाऱ्या गटाकडे सुद्धा आज मोबाईल दिसतो, पण अजूनही त्या उत्पन्नामध्ये किंवा अगदी उच्च उत्पन्न गटामधले लोकसुद्धा आपल्या हेल्थच्या दृष्टीने आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसल्यानंतर आपण वेळीच आरोग्याशी निगडीत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. ही मानसिकता अजूनही आपल्या समाजामध्ये तितकीशी रुजलेली नाही. आणि दुर्दैवाने मी इथे नमूद करू इच्छितो की बऱ्याचदा हिप जॉईंटशी संबंधित जे विकार असतात ते वेळीच जर का डॉक्टरांपर्यंत पोहोचले तर ऑपरेशनपर्यंत जाण्याची गरज बऱ्याचदा आपण टाळू शकतो. केवळ हिप जॉईंटच्या संदर्भामध्ये जर आपल्याला मर्यादित ठेवायचं झालं तर 3 लक्षणं ही या संदर्भात पेशंटनी लक्षात घेतली पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे खुब्यामध्ये दुखणं. खुब्यामध्ये म्हणजे बऱ्याचदा हा त्रास जांघेमध्ये दुखायला लागतं. पेशंटला वाटतं अरे मला पुढे दुखतंय, खुब्याचा सांधा तर मागे असतो. तसं नाही आहे. खुब्याचा सांधा हा पुढून मागून बाजूने असा 3 डायमेन्शनली असतो. त्यामुळे जांघेमध्ये दुखणं किंवा कमरेच्या मागच्या बाजूला दुखणं हे सगळ्यात पहिलं लक्षण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंडियन लाईफस्टाईलनुसार आपण लोक मांडी घालून बसतो किंवा इंडियन टॉयलेट ग्रामीण भागामध्ये अजूनही आपण ज्याला उकिडवं बसणं म्हणतो त्या पद्धतीचे टॉयलेट्स वापरले जातात. त्यामुळे उकिडवं बसण्याला त्रास होणं, सो कुठल्याही प्रकारची खुब्याची हालचाल ही रेस्ट्रिक्ट होणं किंवा ती करताना दुखणं हे दुसरं लक्षण असतं. आणि तिसरं म्हणजे लंगडायला लागणं. जेव्हा आपण चालत असतो तेव्हा आपण आपल्या पूर्ण दोन्ही पायांवर जेव्हा वजन देऊन चालत असतो तेव्हा एका ठराविक योग्य पद्धतीने ज्याला आम्ही गेट पॅटर्न म्हणतो त्या पद्धतीने आपण चालत असतो. पण जेव्हा चालताना खुब्यावर पुरेशा प्रमाणामध्ये जर आपण वजन पेलू शकत नसलो किंवा खुब्याची हालचाल पुरेशी होत नसेल तर ती व्यक्ती लंगडायला लागते. त्यामुळे ही 3 लक्षणं अशी असतात की जी खुब्यामध्ये काहीतरी पॅथॉलॉजी आहे. मग त्याचं कारण काहीही असेल किंवा त्याची ट्रीटमेंट काही केवळ प्रत्यक्ष ऑपरेशनच असेल असं नाही, पण ह्या 3 पैकी कुठलंही लक्षण जर का आपल्यामध्ये असेल किंवा 3ही लक्षणं जर का असतील तर वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. पण म्हणजे डॉक्टर हिप रिप्लेसमेंटची ही जे ऑपरेशन आहे हे बऱ्याच वेळा वयस्कर लोकांमध्येच करताना दिसतं, असं काही त्याचं स्पेसिफिक कारण आहे की तरुण लोकांमध्ये सुद्धा जर प्रॉब्लेम जाणवला तर हे करता येतं का? निश्चित. पूर्वीच्या काळी आम्ही असं म्हणायचो की लेटर द बेटर, म्हणजे जितकं आपल्याला ही सर्जरी पुढे ढकलता येईल तितकं चांगलं.
पण जसं जसं हे शास्त्र प्रगत होत गेलं, म्हणजे 1960च्या दशकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जॉन चानली, ज्यांना फादर ऑफ रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतात, यांनी रायटिंग्टन इंग्लंडमध्ये ही सर्जरी केली. तेव्हापासून ते आता जवळपास आता आपण 2030 म्हणायला हरकत नाही, या दशकापर्यंत तो इतका मोठा प्रवास झाला आहे की त्याच्यामध्ये या सर्जरीमध्ये खूप सारे बदल होत गेलेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांधे आता आपल्याला नवीन नवीन उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी जे आम्ही सांगायचो की केवळ वयस्कर व्यक्तींसाठीच ही सर्जरी आहे, ते आता तितकंसं राहिलेलं नाही. याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की मान्य आहे की खुब्याचा सांध्याची सर्जरी ही वयस्कर लोकांमध्ये का केली जाते, कारण फ्रॅक्चरचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं आणि हे फ्रॅक्चर झाल्यानंतर बऱ्याचदा या व्यक्तींमध्ये हाडाचा जो रक्तपुरवठा, ब्लड सप्लाय जो असतो तो खूप कमी झालेला असतो. त्यामुळे ही हाडं फिक्स करणं हे बऱ्याचदा ही फेल्युअर असणारी सर्जरी असते, त्यामुळे ते रिप्लेस करायला लागतं. पण या व्यतिरिक्त फ्रॅक्चरच्या शिवाय सांधा खूप हिप जॉईंट खराब करणारे असे अनेक घटक आहेत की ज्यामुळे ही सर्जरी ही तरुण वयामध्ये, म्हणजे अगदी 30च्या वयामध्ये सुद्धा काही वेळेला करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण मग हिप रिप्लेसमेंटसाठी कोणत्या प्रकारचे सांधे वापरले जातात? जसं मी सांगितलं की कुठलीही सर्जरी करताना त्या सर्जनचा किंवा पेशंटचा उद्देश काय असतो की शक्यतो ती आयुष्यात एकदाच होणारी सर्जरी असावी किंवा जे कुठले सांधे त्याच्यासाठी वापरले जातील ते दीर्घकाळ टिकणारे असावेत. या अनुषंगाने पेशंटला त्रास कुठला आहे, पेशंट कुठल्या वयोगटामधला आहे, यानुसार ह्या हिप जॉईंटचा जो चॉईस असतो तो केला जातो. मग अगदी ढोबळमानाने जर का याच्यामध्ये आपण बोलायचं म्हटलं तर वयस्कर व्यक्तींमध्ये ज्याला आम्ही सिमेंटेड प्रोस्थेसिस म्हणतो तो वापरला जातो की त्या व्यक्तींमध्ये हाडांचा ठिसूळपणा बऱ्यापैकी असतो, हाडं बऱ्यापैकी पोकळ झालेली असतात, त्यामुळे या हाडांमध्ये व्यवस्थित ग्रिप घेईल, त्याला आम्ही आमच्या टेक्निकल भाषेत परचेस म्हणतो. तो असे सांधे ज्याला आपण सिमेंटेड प्रोस्थेसिस म्हणतो ते वयस्कर व्यक्तींमध्ये वापरले जातात. तरुण लोकांमध्ये आपला ज्याला आपण बोन क्वालिटी किंवा बोन स्टॉक म्हणतो तो भक्कम असतो, त्यामुळे तिथे बोन परचेस हा प्रश्न नसतो. तिथे वेगळा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायला लागतो, तो म्हणजे त्या सांध्याची असलेली ड्युरॅबिलिटी किंवा तो जास्तीत जास्त काळ टिकावा. मग आता उदाहरणादाखल समजा एक 45-50च्या वयोगटामध्ये जर का आपण ही सर्जरी केली तर एक 20 वर्ष 25 वर्ष टिकू शकेल अशा पद्धतीने तो सांधा असला पाहिजे. त्यामुळे या कमी वयोगटाच्या लोकांमध्ये अनसिमेंटेड जॉईंट की ज्याच्यामध्ये हा हे जे सॉकेट असतं किंवा ते जे स्टेम असतं त्याच्यावरती हायड्रॉक्सी ॲपेटाईट म्हणून काही क्रिस्टल्स असतात, त्याचं कोटिंग असतं. या व्यतिरिक्त बॉल आणि सॉकेटमध्ये सुद्धा आपल्याला चॉईस करायला लागतो की वयस्कर लोकांमध्ये आम्ही मेटलचा बॉल वापरतो आणि पॉलिथिनचं शेल वापरतो, पण तरुण लोकांमध्ये ज्याला आपण सिरॅमिक म्हणतो, म्हणजे थोडक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये चिनी मातीची भांडी ज्या पद्धतीची बनवलेली असतात तर साधारणपणे ते मटेरियल वापरलं जातं. तर सिरॅमिकचा बॉल असतो, सिरॅमिकचं सॉकेट असतं की ज्यांचं एकमेकांवरचं जे घर्षण असतं ते अत्यल्प असतं आणि त्यामुळे त्या सांध्याची जी ड्युरॅबिलिटी किंवा त्या सांध्याचं जे लाईफ आहे, आयुर्मर्यादा जी आहे ती 20-25 वर्षापर्यंत सुद्धा असते. त्यामुळे ढोबळमानाने अनसिमेंटेड सांधा आणि त्यातल्या त्यात सिरॅमिक ऑन सिरॅमिक जो सांधा आम्ही म्हणतो तो तरुण लोकांसाठी वापरला जातो. पण डॉक्टर, कुठलेही ऑपरेशन किंवा सर्जरी म्हटले की त्याचा फायदा तर होतच असतो, पण त्याबरोबर काही मर्यादा देखील असतात. तर यामधल्या फायदे कुठले आहेत आणि मर्यादा कुठले आहेत? ओके, आपल्या चर्चेमध्ये आत्ता जे आपण बघितलं की हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही वयस्कर लोकांमध्येही केली जाते आणि तरुण लोकांमध्येही केली जाते. त्यामुळे वयस्कर लोकांमध्ये याचे होणारे जे फायदे आहेत त्यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अर्लिएस्ट आउट ऑफ बेड. म्हणजे वयस्कर व्यक्ती जेव्हा पडते किंवा खुब्याचा सांधा तुटतो, ते हलू शकत नाहीत किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा अगदी युजिंग अ टॉयलेट किंवा नर्सिंग या गोष्टी त्यांना करता येत नाहीत आणि मग ते अंथरुणाला खेळतात. अंथरुणाला खेळल्यानंतर एकतर त्यांचा स्वतःवरती भार असतो, कुटुंबियांवरती भार असतो आणि त्या व्यक्तीचं आयुर्मान असतं हे फार झपाट्याने कमी होत जातं. या अशा व्यक्तींमध्ये आपण जेव्हा हिप सर्जरी करतो मग त्याला 2 प्रकारच्या सर्जरीज केल्या जातात. एक म्हणजे फक्त बॉल रिप्लेस केला जातो, ज्याला हेमी आर्थ्रोप्लास्टी म्हणतात, ज्याच्यामध्ये बॉल आणि सॉकेट दोन्ही रिप्लेस केलं जातं, ज्याला टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतात.
ही सर्जरी केल्यानंतर प्रॅक्टिकली जर का पेशंट व्यवस्थित असेल, त्याला बाकीच्या ज्याला आम्ही कोमॉर्बिडिटीज म्हणतो, म्हणजे मग हृदयाचा त्रास असेल, डायबिटीज असेल, BP असेल, किडनीचा त्रास असेल, जे या वयोगटातल्या व्यक्तींमध्ये अतिशय कॉमन असतं, तर ही सर्जरी केल्यानंतर प्रॅक्टिकली दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला उभं करू शकतो किंवा चालवू शकतो, की जेणेकरून या व्यक्तीमध्ये ज्याला आम्ही प्रॉब्लेम्स ऑफ रिकम्बन्सी म्हणतो, की अंथरुणात पडून राहिल्यामुळे, बेडरिडन झाल्यामुळे जे प्रॉब्लेम्स येतात, मग त्यामध्ये न्यूमोनिया असेल, त्यामध्ये बेडसोर्स असतील, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपल्याला टाळता येणं शक्य असतं. त्यामुळे माझ्या मते वयस्कर वयोगटांमध्ये हिप रिप्लेसमेंट सर्जरीचे हे सगळ्यात मोठे फायदे आहेत. मर्यादेच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वाभाविकपणे या वयामध्ये जे मी कोमॉर्बिडिटीज किंवा बाकीच्या ज्या वयानुसार येणाऱ्या प्रॉब्लेम्सचा जो उल्लेख केला, त्या गोष्टी सगळ्या आपल्याला जमेला धरूनच, ती रिस्क घेऊनच आपल्याला सर्जरी करायला लागते. हे झालं वयस्कर लोकांच्या बाबतीत. जेव्हा आपण तरुण लोकांमध्ये ही सर्जरी करत असतो, माझ्या मते त्यांच्यामध्ये मर्यादांपेक्षा याचे जे फायदे आहेत ते कितीतरी पटीने जास्त आहेत. त्याचं कारण तरुण व्यक्ती ही ज्याला आपण ब्रेड विनर किंवा आपल्या घराची रोजीरोटी कमावणारी ही व्यक्ती असते आणि खुब्याचा सांधा हा अशा एका स्ट्रॅटेजिक लोकेशनला शरीरामध्ये असतो की त्या व्यक्तीच्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी, मग घराबाहेर पडणं असेल, स्वतःच्या गोष्टी तर आहेतच आहेत, पण कुठल्याही प्रकारचं काम करणं असेल, हालचाली आहेत, याच्यावर कमालीच्या मर्यादा येतात. आणि जेव्हा ही सर्जरी केली जाते तेव्हा ही व्यक्ती निव्वळ तिचीच केअर नाही, तर घराबाहेर जाऊन तिच्या सगळ्या ज्या काही ज्याला आपण ऑक्युपेशन, व्यवसाय म्हणू, त्या सगळ्या गोष्टी ही तात्काळ चालू करू शकते, की ज्याच्यामुळे ती व्यक्तीच नाही तर तिच्यावर अवलंबून असलेलं जे कुटुंब असतं त्यालासुद्धा हा मोठा हातभार लागतो. राहिला मर्यादांचा मुद्दा, तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टी आम्ही पेशंटला टाळायला सांगतो, पूर्णपणे बंद नाही पण टाळायला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे इंडियन टॉयलेट वापरणं, ज्याला आपण उकिडवं बसणं म्हणतो, आणि दुसरी गोष्ट उंचीवरून उडी मारणं. कारण कुठल्याही उडीमुळे हे जे इम्पॅक्ट्स येतात, हे जे धक्के बसतात, ते या सांध्यावर बसून त्याचं जे आयुर्मान असतं, त्याची जी ड्युरॅबिलिटी असते, त्याचा जो टिकाऊपणा असतो तो कमी होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा आपल्या इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये, म्हणजे ज्याला आपण उकिडवं बसणं म्हणतो, त्यामध्ये हा सांधा डिस्लोकेट होण्याची भीती असते. तरी ज्या पद्धतीचे सांधे आता नवीन जे वापरले जातात किंवा ज्या पद्धतीने आता ऑपरेशन्स केली जातात किंवा सर्जिकल प्रोसिजर्समध्ये सुद्धा आता जे वेगवेगळे ॲप्रोचेस आलेले आहेत, त्यामुळे माझ्या मते ह्या मर्यादा आता कालानुरूप बऱ्याचशा कमी होत चाललेल्या आहेत. त्याचं साधं कारण म्हणजे आता ही सर्जरी ही केवळ शहरी व्यक्तींपर्यंत मर्यादित न राहता अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा व्यक्तींपर्यंत ही सर्जरी केली जाते. आणि शहरी म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो किंवा राहणीमान म्हणतो आणि ग्रामीण पद्धती याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची सर्जरी करत असतो तेव्हा केवळ त्याला पेन फ्री न बनवता त्याला त्याची पूर्णपणे राहणीमान त्याला पूर्ववत करता आलं पाहिजे, या दृष्टीने ती सर्जरी असावी. त्यामुळे एका वाक्यात सांगायचं तर हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये जर का 90 फायदे असतील तर मे बी 10 मर्यादा असतील. निश्चितच, कारण नैसर्गिक वेगळं आणि थोडंसं काही म्हटलं तरी कृत्रिम हा प्रकार वेगळाच असतो. पण डॉक्टर, याची ऑपरेशनची सक्सेस रेशिओ हा कशावर विशेषतः अवलंबून असतो? कुठलीही सर्जरी करताना नेहमी मी 3 फॅक्टर्स पेशंटला किंवा 3 निकष पेशंटला नेहमी जोखायला सांगतो. एक म्हणजे कोण करतो, सो डॉक्टर फॅक्टर. कारण तशी ही सर्जरी ही कौशल्याची सर्जरी आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉस्ट इन्व्हॉल्व असते बऱ्याचदा. तरीसुद्धा आता सरकारच्या हस्तक्षेपामुळे वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत, वेगवेगळे इन्शुरन्स पॉलिसीज उपलब्ध आहेत. त्यामुळे आता यातला कॉस्ट फॅक्टर हा पूर्वीच्या काळी जितका इंटेन्स होता तितका माझ्या मते आता तो राहिलेला नाही आहे. पण ज्या डॉक्टरकडून आपण ही सर्जरी करून घेतो त्याचं तेवढं कौशल्य आहे का, त्याचा तेवढा अनुभव आहे का, किंवा त्या सर्जरीमध्ये ज्या काही गुंतागुंत होऊ शकते ऑपरेशनच्या दरम्यान किंवा ऑपरेशनच्या नंतर, ती हँडल करण्याचा तेवढा अनुभव, तेवढी तांत्रिक बाबींचं ज्ञान त्या व्यक्तीला आहे का, ह्या गोष्टींची पडताळणी ही आपण ऑपरेशनच्या आधी केली पाहिजे. सो यशस्वीतेमधला पहिला फॅक्टर दॅट इज नोन ॲज डॉक्टर्स फॅक्टर. दुसरी गोष्ट कुठे केली जाते किंवा हॉस्पिटल फॅक्टर. ही सर्जरी ही ज्याला आपण सुप्रामेजर सर्जरी म्हणतो ह्या कॅटेगरीमध्ये येते.
त्यामुळे या सर्जरीशी वेलव्हर्स्ड असलेले किंवा ज्यांना या सर्जरीचा अनुभव आहे अशी सगळी टीम, मग ती ऑपरेशनच्या दरम्यान डॉक्टर्सना मदत करणारे त्यांचे असिस्टंट डॉक्टर्स असतील किंवा स्टाफ नर्सेस असतील, वॉर्ड बॉईज असतील, तिथपासून ते ऑपरेशन थिएटरमध्ये बाहेर पेशंटची काळजी घेणारे सगळे, ज्याला पॅरामेडिक स्टाफ म्हणतो, ते असतील, किंवा दुर्दैवाने जर का एखादी कुठली इमर्जन्सी उद्भवली तर ते हँडल करण्यासाठी बॅकअप, मग ते ICU बॅकअप असेल किंवा बाकीच्या प्रकारचे CT, MRI वगैरे अद्ययावत असतील. यंत्रणा सुसज्ज असेल अशी. करेक्ट. सो दॅट इज अ सेकंड. आणि तिसरं म्हणजे पेशंट फॅक्टर. कारण आम्ही नेहमी पेशंटना सांगतो की हे ऑपरेशन हे पेशंटनी मागायचं ऑपरेशन आहे, ते डॉक्टरनी विकायचं ऑपरेशन नाही. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात. तुम्ही एक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहातच प्रसिद्ध, आणि हिप रिप्लेसमेंटच्या अनुषंगाने आज आम्हाला ही माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप आभार. प्रेक्षक हो, तुम्हालाही वेळेच्या मर्यादेनुसार जेवढी माहिती कळली असेल तेवढी निश्चितच उपयोगी असेल, पण ह्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि या संदर्भातली अधिक माहिती घेऊन तुमचा जर संबंधित प्रश्न असेल हा, तर त्यावर उपाय देखील करू शकता. तुर्तास हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे